सातपुड्याच्या कुशीत, नदीच्या सान्निध्यात आणि निसर्गाच्या निवांत सावलीत जिल्हा परिषद शाळा काकरपाटी व जिल्हा परिषद शाळा उमरीमाळ यांचे संयुक्त वनभोजन अत्यंत आनंददायी व संस्मरणीय वातावरणात पार पडले। या उपक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा काकरपाटी येथील मुख्याध्यापक श्री गणपत वळवी तसेच उपशिक्षिका श्री विद्या बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले। यांच्यासह जिल्हा परिषद शाळा उमरीमाळ येथील मुख्याध्यापक श्री वीरसिंग वळवी, पदवीधर शिक्षक श्री सुनील बागुल, प्राथमिक शिक्षक व माजी केंद्रप्रमुख श्री विजयसिंग दादा वसावे यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणाऱ्या या उपक्रमात मोलाचे योगदान दिले। या सहलीत विद्यार्थ्यांना निसर्गाच्या प्रत्यक्ष सहवासातून शिकण्याची अनमोल संधी मिळाली। झाडांची सळसळ, पक्ष्यांचे किलबिलाट, वाहत्या नदीचा नाद आणि मोकळ्या हवेतला श्वास यांमधून निसर्ग किती समृद्ध आहे याची जाणीव मुलांना झाली। निसर्ग हा केवळ पाहण्याचा विषय नसून तो अनुभवण्याचा, जपण्याचा आणि समजून घेण्याचा आहे, ही भावना या सहलीतून दृढ झाली। शेतातील विविध पिकांची ओळख करून घेताना मातीचा वास, पिकांची वाढ, ऋतूंचा परिणाम आणि शेतकऱ्यांचे कष्ट यांची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजली। विविध वनस्पतींचे निरीक्षण करताना औषधी वनस्पती, झाडांचे महत्त्व, पर्यावरणातील संतुलन आणि जैवविविधतेचे मूल्य प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे समजले। अशा अनुभवातून पर्यावरण संरक्षणाची जाणीव नकळत रुजत गेली। मुक्त आणि तणावमुक्त वातावरणात खेळ, गप्पा, गाणी, गोष्टी आणि नृत्य यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला। निसर्गाच्या सान्निध्यात मिळालेला हा आनंद केवळ क्षणिक नसून तो मनाला प्रसन्न करणारा आणि विचारांना सकारात्मक दिशा देणारा ठरला। या वनभोजनाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री निलेश वसावे, आशिष वसावे, सायसिंग वळवी, गोच्या वळवी, ग्रामपंचायत शिपाई श्री संजय वसावे, स्वयंपाकी सौ सविता वसावे, मदतनीस मेलदी वसावे, सौ वनिता वळवी तसेच सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले। मगन वळवी बिजरी प्रतिनिधी।